नमस्कार मित्रमैत्रिणी, तुमचं माझ्या या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. तर माझा आजचा व्हिडिओ हा भोंदू बाबा, एक पुण्यातील भोंदू बाबा ह्याला पोलिसांनी अटक केलेलं आहे, ज्याचं नाव राधामोहन मिश्रा आहे. ह्याने काय काय केलं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर पुण्यातील वाघोलीमध्ये उबाळेनगर परिसरात ह्या भोंदू बाबाचा मोठा आश्रम आहे. राधामोहन मिश्रा नावाचा हा भोंदू बाबा याचा मोठा आश्रम वाघोलीमध्ये आहे आणि त्यांनी एका तरुणीला, म्हणजे जी IT मध्ये काम करत होती अशा तरुणीला फसवलं आहे. फसवलं तर फसवलं, शिवाय तिच्यावर लैंगिक, शारीरिक आणि मानसिक अत्याचार केलेले आहेत. तिच्यावर इतके अत्याचार ह्या बाबाने केलेले आहेत की तिला विजेचा शॉक देखील ह्याने दिलेला आहे. विजेचे शॉक देणे, परत मानसिक छळ करणे, शिवाय परत तिच्या तिच्या म्हणजे तिचं आत्ता लग्न झालेलं आहे तर नवऱ्यापासून तू वेगळी राहा, असं काय काय तिला त्यांनी सांगितलं आणि ते करण्यास भाग पण पाडलं. शिवाय ह्या तरुणीला तिचंच मूत्र त्यांनी प्यायला लावलं. म्हणजे हे ऐकून आपल्याला जर इतकी किळस वाटत असेल तर जिने सहन केलं तिला काय झालं असेल. विशेषतः ह्या तरुणीचे आईवडील हे डॉक्टर आहेत आणि ही पण उच्च शिक्षित आहे. म्हणून मला असा प्रश्न पडतो की हे एवढे शिकलेले लोक हे असे भोंदू बाबांच्या मागे कसे काय जातात. तुम्हाला जर गुरुच करायचा आहे तर श्री स्वामी समर्थ, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज या संतांना तुम्ही गुरु करा. संत हेची देव आणि देव हेची संत आहेत. हे असे भोंदू बाबा किंवा स्वतःला देवाचा अवतार समजणारे अशा लोकांच्या मागे अजिबात जाऊ नका. कारण ह्या कलियुगात तरी देवाचा अवतार होणे शक्य नाही असं मला वाटतं. आणि खरोखरीच देवाचा अवतार झाला तर त्या अवताराला सांगण्याची गरज नाही की मी देवाचा अवतार आहे. तर असो, हा भाग वेगळा आहे. परंतु अशी घटना घडली की तो राधामोहन मिश्रा नावाचा जो भोंदू बाबा आहे, त्यांनी ह्या पीडित तरुणीच्या कुटुंबाची त्याची ओळख 2010 साली झाली. हे कुटुंब हरियाणातलं आहे आणि हरियाणातून ते नंतर पुण्यात राहायला आलं. तर 10 सालापासून ते आत्ता 2026 पर्यंत या भोंदू बाबांनी त्या तरुणीवरती अत्याचार केलेला आहे. म्हणजे तिचा खूप मानसिक, शारीरिक छळ त्याने केलेला आहे. तेव्हा आत्ता कुठे एवढ्या वर्ष अत्याचार सहन करून तिने आत्ता कुठे खराडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. मला असा प्रश्न पडतो की या तरुणीने इतक्या वर्ष त्याचे अत्याचार का सहन केले. बरं असो, पण तिला आत्ता खूपच अगदी नाईलाज झाल्यामुळे तिने आत्ता त्याची तक्रार केलेली आहे. कारण ज्यावेळेस तिने तिच्या कुटुंबाला सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिलाच ह्या बाबांनी खोटं पाडलं आणि तिच्या कुटुंबाने पण तिच्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणून आज ही वेळ आली. तर ह्या भोंदू बाबाचा आश्रम हा खूप मोठ्या परिसरात आहे. म्हणजे अगदी 3-4 मजली ह्याचा आश्रम आहे. त्या आश्रमात भुयार पण आहे आणि भुयारीखाली एक अशी रूम आहे, म्हणजे एक अशी खोली आहे मोठी, की जिथे इलेक्ट्रॉनिक वस्तू, लॅपटॉप, मोबाईल, जिवंत काडतूस, परत वैद्यकीय काही औषधं, असं सगळं आढळलं आहे पोलिसांना. जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली आणि छापा टाकला तेव्हा या खोलीमध्ये पोलिसांना एवढं सगळं आढळले. म्हणजे त्याचे अजून काय काय धंदे हे त्यालाच माहिती. तर त्यांनी या तरुणीवरती एवढा लैंगिक छळ केला. परत अशा अजून खूप काही तरुणी आहे IT मधल्या जे त्याच्या जाळ्यामध्ये अगदी फसल्या गेलेल्या आहेत. तर मी काय म्हणते की असे भोंदू बाबा म्हणजे जो खरात म्हणून जो भोंदू बाबा आत्ताच मागे झाला, ज्याला राजकीय खूप मोठ्या नेत्यांचा वगैरे हात होता त्याच्या मागे, तर त्याला तर अटक केली आहे. पण त्याच्यापेक्षा सुद्धा हा खूप पुढचा बाबा निघालेला आहे आता, हा मिश्रा बाबा म्हणून. तर त्याच्या पुढचे पण ह्याचे खूप उद्योगधंदे आहेत. आता पोलिसांनी तर त्याला अटक केलेलीच आहे. त्यामुळे पुढे आपल्याला समजेल की त्याचे काय काय अजून उद्योगधंदे. पण मला असं म्हणायचं आहे की कृपया करून अशा भोंदू बाबांच्या नादी कोणीही लागू नका. कारण असे बाबा बिबा त्यांच्यामुळे काहीही इच्छा कोणाची पूर्ण होत नाही. तुम्हाला जर इच्छाच मागायची असेल तर त्या भगवंताकडे, परमेश्वराकडे इच्छा मागा. त्याच्याकडे खऱ्या मनाने मागितलेली इच्छा आणि केलेले चांगले कर्म ही तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल. त्यामुळे कुणी अशा भोंदू बाबांच्या नादी लागू नका, एवढीच माझी विनंती आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.